सो आम्ही असं खूपदा ऐकलंय की रियालिटी शो मध्ये जेव्हा नवीन लोक जातात ते असं ऑडिशन द्यायला जातात, हे करायला जातात, सो ते बऱ्याचदा म्हणतात की आम्हाला पैसे मागितले किंवा आम्हाला एका सर्टन लेवल नंतर पैसे मागून पुढे पाठवायचं. ते आहे का खरं, तसं होतं का? नाही, हे 1000% चुकीचं आहे. प्रॉब्लेम काय झालाय, जी प्रोडक्शन हाऊसेस असतात, एक्झाम्पल डान्स शो अगर बघायला गेलात तर फ्रेम्स हे प्रोडक्शन आहे ते जास्त करतात, कधीही पैसे घेत नाही, अलाउडच नाहीये पैसे घ्यायला. आता काय होत असेल, आता समज तुम्ही दोघे प्रोडक्शन आहात, तुमचं कलाकार चर्चा हे प्रोडक्शन, तुम्ही एक डान्स चालू करतायत, डान्स का सौदागर हे शो आहे, तर तुम्ही पुण्यातले आहात, तुम्हाला प्रॉब्लेम नाही, तुम्ही इकडे ऑडिशन घेता. आता तुम्ही जाता मुंबईला ऑडिशन घ्यायला, तुम्ही असं होतं की यार 2 लोग कैसा करेंगे, हम लोग 4 लोग का टीम चाहिए ना, मुंबई में कोई तो होगा ना. आता तुम्ही 4 लोकांना हायर केलं फक्त मुंबईसाठी, त्या 4 मध्ये हे 2 आहेत ना, हे हरामी आहेत, तुम्हाला माहित नाही. हे 2 जे आहेत हे बाहेर हे चाळे करतायत. मला वाईट हे वाटतं, पैसे देतात पेरेंट्स, 15,000 में तुम्हाला कला बेच रहे हो. त्या दोघांमुळे नाव कोणाचं खराब झालंय, तर हे चुकतंय. पैसा नाही घेतला जात. आणि आता काय झालंय, ऑडिशन घेण्यापेक्षा आता व्हिडिओज खूप व्हायरल होतात. तर आम्हाला कळलं, फॉर एक्झाम्पल यार रोहितचा व्हिडिओ व्हायरल झालाय, इसको पूछ ले DID करना है, तुला विचारलं हा करना है, तुझा रील तो देखा, त्याला 2-3 डान्स फॉर्म का व्हिडिओ घ्यायची. मग कळतंय हा हिपहॉप मध्ये चांगला आहे, पण हा बॉलिवूड मध्ये नाही चांगला, कंटेम्पररी मध्ये नाही चांगला, पण याला घेऊया, बघूया शिकला तर. ह्या गोष्टी असतात.